विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी विषय विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 पाठ क्रमांक 2 सजीवांतील जीवन प्रक्रिया भाग 1 या पाठाचा स्वाध्याय अभ्यासूया। प्रश्न 1, रिकाम्या जागी योग्य शब्द लिहून विधानांचे स्पष्टीकरण लिहा। एका ग्लुकोज रेणूचे पूर्ण ऑक्सिडीकरण झाल्यावर ATPचे एकूण टिंब रेणू मिळतात। उत्तर 38। स्पष्टीकरण 1, ग्लुकोज विघटन, तयार होणारे ATP रेणू 4, वापरले जाणारे ATP रेणू 2, क्रेब चक्र, तयार होणारे ATP रेणू 2, 3, ETC अभिक्रिया NADH2, 10 NADH2 गुणिले 3 ATP बरोबर 30 ATP, FADH2, 2 FADH2 गुणिले 2 ATP बरोबर 4 ATP, म्हणजेच तयार झालेले एकूण ATP रेणू 4 + 2 + 34 बरोबर 40 ATP आणि वापरलेले एकूण ATP रेणू 2 ATP, म्हणजेच मिळालेले एकूण ATP रेणू बरोबर 40 - 2 म्हणजेच 38 ATP। ग्लायकोलायसिसच्या शेवटी टिंबचे रेणू मिळतात। उत्तर पायरुवेटचे। स्पष्टीकरण, ग्लायकोलायसिस किंवा ग्लुकोज विघटन या पेशीद्रव्यात घडणाऱ्या प्रक्रियेमध्ये ग्लुकोजच्या एका रेणूचे टप्प्याटप्प्याने विघटन होऊन पायरुवेट म्हणजेच पायरुविक आम्ल, ATP, NADH2 आणि पाणी यांचे प्रत्येकी 2 रेणू तयार होतात। यापैकी पायरुवेट हे पुढच्या प्रक्रियेत भाग घेते। अर्धगुणसूत्री विभाजन भाग 1 च्या पूर्वावस्थेतील टिंब या अवस्थेमध्ये जनुकीय विचरण होते। उत्तर स्थूलसूत्रता। स्पष्टीकरण, अर्धगुणसूत्री विभाजन भाग 1 च्या पूर्वावस्थेत एकूण 5 अवस्था असतात। 1 तनुसूत्रता, 2 युग्मसूत्रता, 3 स्थूलसूत्रता, 4 द्विसूत्रता, 5 अपगती। यापैकी स्थूलसूत्रता या अवस्थेत जनुकीय विचरण होते। सूत्री विभाजनाच्या टिंब अवस्थेमध्ये सर्व गुणसूत्रे पेशीच्या विषुवृत्तीय प्रतलाला समांतर संरचित होतात। उत्तर मध्यावस्था। स्पष्टीकरण, सूत्री विभाजनाच्या केवळ मध्यावस्थेतच सर्व गुणसूत्रे पेशीच्या विषुवृत्तीय प्रतलाला समांतर अवस्थेत संरचित होतात। त्यानंतरच्या अवस्थेत ती गुणसूत्रे 2 विरुद्ध ध्रुवांना जातात। पेशीचे प्रद्रव्य पटल तयार करण्यासाठी टिंब रेणूची आवश्यकता असते। उत्तर फॉस्फोलिपिडच्या। स्पष्टीकरण, मेदाम्लांपासून तयार झालेले फॉस्फोलिपिड नावाचे रेणू पेशींचे प्रद्रव्य पटल तयार करतात। आपण व्यायाम करताना आपल्या मांसपेशी टिंब प्रकारचे श्वसन करतात। उत्तर विनाक्षी श्वसन। स्पष्टीकरण, जेव्हा शरीराला ऑक्सिजनची कमतरता भासते तेव्हा पेशींमध्ये विनाक्षी श्वसन घडून येते। व्यायाम करताना अधिक ऊर्जा निर्मितीसाठी शरीराला ऑक्सिजनची कमतरता भासते, म्हणून व्यायाम करताना मांसपेशी विनाक्षी श्वसन करतात। प्रश्न 2, व्याख्या लिहा। पोषण। उत्तर पोषक द्रव्ये शरीरात घेऊन त्यांचा वापर करण्याच्या सजीवांच्या प्रक्रियेला पोषण असे म्हणतात। पोषक तत्वे। उत्तर आपल्या पोषणासाठी आवश्यक असणारे कर्बोदके, प्रथिने, स्निग्ध पदार्थ,
जीवनसत्वे, खनिजे इत्यादी अन्नघटक म्हणजेच पोषक तत्वे होय. ई. प्रथिने. उत्तर, अमिनो आम्लाचे अनेक रेणू एकमेकांना जोडून तयार झालेल्या महारेणूला प्रथिन म्हणतात. ई. पेशी स्तरावरील श्वसन. उत्तर, पेशी स्तरावरील श्वसन हा श्वसनाचा एक प्रकार असून त्यात ऊर्जा निर्मितीसाठी अन्नपदार्थाचे ऑक्सिडीकरण केले जाते. उ. ऑक्सिश्वसन. उत्तर, ऑक्सिजनचा वापर करून सजीवांमध्ये पेशी स्तरावर होणारे श्वसन म्हणजे ऑक्सिश्वसन होय. उ. ग्लायकोलायसिस. उत्तर, पेशीद्रव्यात घडणारी प्रक्रिया ज्यात ग्लुकोजच्या एका रेणूचे टप्प्याटप्प्याने विघटन होऊन पायरुवेट म्हणजेच पायरुविक आम्ल, ATP, NADH2 आणि पाणी यांचे प्रत्येकी 2-2 रेणू तयार होतात. प्रश्न 3. फरक स्पष्ट करा. अ. ग्लायकोलायसिस आणि क्रेब चक्र. उत्तर, ग्लायकोलायसिस, क्रेब चक्र. 1. ग्लायकोलायसिसची प्रक्रिया पेशीद्रव्यात होते. 1. क्रेब चक्र तंतुकणिकेत होत असते. 2. या प्रक्रियेत ग्लुकोजच्या एका रेणूचे टप्प्याटप्प्याने विघटन होऊन पायरुविक आम्ल, ATP, NADH2 आणि पाणी यांचे प्रत्येकी 2-2 रेणू तयार होतात. 2. या प्रक्रियेत ॲसिटिल को एन्झाईम Aच्या रेणूतील ॲसिटिलचे पूर्णपणे ऑक्सिडीकरण केले जाते आणि त्याद्वारे CO2, H2O, NADH2, FADH2 आणि ATPचे रेणू मिळतात. 3. ग्लायकोलायसिसची प्रक्रिया ऑक्सिश्वसन आणि विनाक्षी या दोन्हींमध्ये होते. 3. क्रेब चक्र केवळ ऑक्सिश्वसनातच होते. 4. या प्रक्रियेत CO2 तयार होत नाही. 4. या प्रक्रियेत CO2 तयार होतो. 5. पेशी श्वसनातील पहिली पायरी म्हणजे ग्लायकोलायसिस. यात ग्लुकोजचे रूपांतर पायरुवेटमध्ये होते. 5. क्रेब चक्र ही पेशी श्वसनातील दुसरी पायरी आहे. 6. या प्रक्रियेत ग्लुकोजचे रूपांतर पायरुवेटच्या 2 रेणूंमध्ये होते. 6. या प्रक्रियेत पायरुवेटचे रूपांतर CO2 आणि H2O यात होते. 7. ग्लायकोलायसिसमध्ये ATPचे 2 रेणू वापरले जातात. 7. क्रेब चक्रात ATPचे रेणू वापरले जात नाहीत. 8. ग्लायकोलायसिसमध्ये ATPचे 4 रेणू तयार होतात. 8. क्रेब चक्रात ATPचे 2 रेणू तयार होतात. आ. सूत्री आणि अर्धगुणसूत्री पेशी विभाजन. उत्तर, सूत्री पेशी विभाजन, अर्धगुणसूत्री पेशी विभाजन. 1. सूत्री पेशी विभाजनात गुणसूत्रांची संख्या बदलत नाही. द्विगुणित पेशी द्विगुणितच राहतात. 1. अर्धगुणसूत्री पेशी विभाजनात गुणसूत्रांची संख्या अर्धी होते. द्विगुणित पेशी एकगुणित होतात. 2. एका जनक पेशीपासून 2 जन्य पेशी निर्माण होतात. 2. एका जनक पेशीपासून 4 जन्य पेशी निर्माण होतात. 3. सूत्री पेशी विभाजनाच्या केंद्रक विभाजनात पूर्वावस्था, मध्यावस्था, पश्चावस्था आणि अंत्यावस्था अशा एकूण 4 पायऱ्या असतात. 3. अर्धगुणसूत्री पेशी विभाजनात भाग 1 आणि भाग 2 अशा 2 प्रमुख पायऱ्या असतात. प्रत्येक भागाच्या पुन्हा पूर्वावस्था, मध्यावस्था, पश्चावस्था आणि अंत्यावस्था अशा एकूण 4 पायऱ्या असतात. 4. सूत्री पेशी विभाजनाची पूर्वावस्था जास्त काळाची नसते. 4. अर्धगुणसूत्री पेशी विभाजनाची पूर्वावस्था जास्त काळाची असते. 5. सूत्री पेशी विभाजनात सजातीय गुणसूत्रांमध्ये
जनुकीय विचरण होत नाही. 5. अर्धगुणसूत्री पेशी विभाजनात सजातीय गुणसूत्रांमध्ये जनुकीय विचरण होते. 6. या प्रकारचे पेशी विभाजन वाढ आणि विकास यासाठी आवश्यक असते. 6. या प्रकारचे पेशी विभाजन युग्मके तयार करण्यासाठी आवश्यक असते. 7. सूत्री विभाजन काय पेशी आणि मूलपेशी अशा दोन्हीत होते. 7. अर्धगुणसूत्री विभाजन काय पेशीत होत नाही, केवळ मूलपेशीतच होते. ई. ऑक्सीश्वसन व विनाक्षी श्वसन. उत्तर ऑक्सीश्वसन, विनाक्षी श्वसन. 1. ऑक्सीश्वसनासाठी ऑक्सिजनची गरज असते. 1. विनाक्षी श्वसनासाठी ऑक्सिजनची गरज नसते. 2. ऑक्सीश्वसन केंद्रक आणि पेशीद्रव्य अशा 2 ठिकाणी होते. 2. विनाक्षी श्वसन केवळ पेशीद्रव्यात होते. 3. ऑक्सीश्वसनाच्या प्रक्रियेच्या शेवटी CO2 आणि H2O निर्माण होते. 3. विनाक्षी श्वसनाच्या प्रक्रियेच्या शेवटी CO2 आणि C2H5OH निर्माण होते. 4. ऑक्सीश्वसनात खूप मोठ्या प्रमाणात ऊर्जा निर्माण होते. 4. विनाक्षी श्वसनात कमी प्रमाणात ऊर्जा निर्माण होते. 5. ऑक्सीश्वसनात ग्लुकोजचे संपूर्ण ऑक्सिडीकरण होते. 5. विनाक्षी श्वसनात ग्लुकोजचे अर्धवट ऑक्सिडीकरण होते. 6. ऑक्सीश्वसनात ATPचे 38 रेणू तयार होतात. 6. विनाक्षी श्वसनात ATPचे 2 रेणू तयार होतात. 7. रासायनिक प्रक्रिया C6H12O6 अधिक 6O2 बरोबर 6H2O अधिक 6CO2 अधिक 686 किलो कॅलरी. 7. रासायनिक प्रक्रिया C6H12O6 बरोबर C2H5OH अधिक 2CO2 अधिक 50 किलो कॅलरी. प्रश्न 4. शास्त्रीय कारणे लिहा. अ. ग्लुकोजचे पूर्ण ऑक्सिडीकरण करण्यासाठी ऑक्सिजनची आवश्यकता असते. उत्तर पेशी श्वसनामध्ये ग्लुकोजच्या रेणूचे पूर्णतः ऑक्सिडीकरण झाल्यास त्यापासून ATPचे 28 रेणू निर्माण होतात. पेशी श्वसनामध्ये ग्लायकोलायसिस, क्रेब चक्र आणि इलेक्ट्रॉन वहन साखळी अभिक्रिया या 3 प्रक्रिया एका पाठोपाठ होत असतात. जर अशा वेळी ऑक्सिजन नसेल तर ग्लायकोलायसिस ही प्रक्रिया होईल, पण पुढच्या 2 प्रक्रिया होणार नाहीत. शिवाय ग्लायकोलायसिस जर ऑक्सिजनशिवाय पार पडला तर त्यातून अल्कोहोल निर्मिती होईल. त्याचप्रमाणे ATPचे केवळ 2च रेणू निर्माण होतील, म्हणजेच शरीरासाठी ऊर्जा पुरवठा कमी होईल. म्हणून ग्लुकोजचे पूर्ण ऑक्सिडीकरण करण्यासाठी ऑक्सिजनची आवश्यकता असते. आ. तंतुमय पदार्थ एक महत्त्वाचे पोषक तत्व आहे. उत्तर आहारातील तंतुमय पदार्थ आपण पचवू शकत नाही, परंतु त्यामुळे न पचलेले अन्न बाहेर टाकण्याच्या क्रियेमध्ये तंतुमय पदार्थांची खूप मदत होते. तसेच काही तंतुमय पदार्थांची इतर पदार्थांच्या पचन क्रियेमध्ये मदत होते. म्हणून पालेभाज्या, फळे, धान्ये यांपासून मिळणाऱ्या तंतुमय पदार्थांना महत्त्वाचे पोषक द्रव्य मानले जाते. ई. पेशी विभाजन हा पेशींच्या आणि सजीवांच्या अनेक गुणधर्मांपैकी महत्त्वाचा गुणधर्म आहे. उत्तर 1. पेशी विभाजन या गुणधर्मामुळे एकपेशीय सजीवापासून त्याचसारखा नवीन सजीव निर्माण होतो. 2. बहुपेशीय सजीवांची वाढ पेशी विभाजनावर अवलंबून असते. 3. शरीराची झीज भरून काढण्यासाठीही पेशी विभाजन आवश्यक असते. 4.
पेशी विभाजनामुळे जखम भरून येते, रक्तकणिका तयार होतात आणि इतर महत्त्वाच्या जीवन प्रक्रिया घडून येतात. म्हणूनच पेशी विभाजन हा पेशीच्या आणि सजीवांच्या अनेक गुणधर्मापैकी एक महत्त्वाचा गुणधर्म आहे. काही उच्चस्तरीय वनस्पती व प्राणीसुद्धा काही वेळा विनाक्षी श्वसन करतात. उत्तर: काही उच्चस्तरीय वनस्पती व प्राणी त्यांच्या सभोवती असणारी ऑक्सिजन वायूची पातळी कमी झाल्यास ऑक्सिश्वसनऐवजी विनाक्षी श्वसन करू लागतात. जिवंत राहण्यासाठी अशा विनाक्षी श्वसनाचा आधार घेतला जातो. क्रेब चक्रालाच सायट्रिक आम्लचक्र असेही म्हणतात. उत्तर: क्रेब चक्र म्हणजेच ट्रायकार्बोक्झिलिक आम्लचक्र हे सर हेन्झ क्रेब या शास्त्रज्ञांनी शोधून काढले होते. ॲसिटिल कोएन्झाईम चे रेणू ऑक्झॅलोॲसिटिक आम्ल या रेणूबरोबर विकरांच्या साहाय्याने रासायनिक क्रिया करतात. त्यामुळे हे चक्र सुरू होते. ऑक्झॅलोॲसिटिक आम्ल या रेणूपासून या चक्रातील पहिला रेणू तयार होतो. हा पहिला रेणू सायट्रिक आम्ल हा असतो. म्हणून क्रेब चक्रालाच सायट्रिक आम्लचक्र असेही म्हणतात. प्रश्न 5. सविस्तर उत्तरे द्या. ग्लायकोलायसिस प्रक्रियेचे सविस्तर वर्णन लिहा. उत्तर: 1. अन्नपदार्थांचे संपूर्ण पचन झाल्यानंतर त्यापासून ग्लुकोज ही शर्करा तयार होते. या ग्लुकोजच्या एका रेणूचे विघटन होणे म्हणजे ग्लायकोलायसिस होय. 2. ऑक्सिश्वसन आणि विनाक्षी श्वसन या कार्यात ग्लायकोलायसिसची प्रक्रिया अनुक्रमे ऑक्सिजनच्या सोबत किंवा ऑक्सिजनशिवाय होते. 3. ऑक्सिश्वसनाच्या वेळी एका ग्लुकोजच्या रेणूपासून पायरुव्हिक आम्ल, ATP, NADH2 आणि पाणी यांचे प्रत्येकी 2-2 रेणू तयार होतात. 4. नंतर या प्रक्रियेत तयार झालेले पायरुव्हिक आम्लाचे रेणू ॲसिटिल कोएन्झाईम च्या रेणूमध्ये रूपांतरित होतात. या प्रक्रियेवेळी कार्बन डायऑक्साईडचे 2 रेणू आणि NADH2 चे 2 रेणू तयार होतात. 5. विनाक्षी श्वसनाच्या वेळी ग्लायकोलिसिसच्या बरोबरच किण्वन होते. त्यामुळे C2H5OH म्हणजेच इथिल अल्कोहोलची निर्मिती होते. यात ग्लुकोजचे अपूर्ण विघटन होऊन कमी ऊर्जा मिळते. आकृतीच्या मदतीने सूत्री विभाजनाचे सविस्तर वर्णन करा. उत्तर: 1. सूत्री विभाजनाचे 2 टप्पे असतात. प्रकल विभाजन किंवा केंद्रकाचे विभाजन. परिकल विभाजन किंवा जीवद्रव्याचे विभाजन. प्रकल विभाजन. प्रकल विभाजन पुढील 4 पायऱ्यांमध्ये पूर्ण होते: पूर्वावस्था, मध्यावस्था, पश्चावस्था व अंत्यावस्था. 1. पूर्वावस्था. गुणसूत्राचे वलीभवन सुरू होते. मुळात गुणसूत्र नाजूक धाग्यासारखे असतात, परंतु ते आता आखूड व जाड होतात. त्यांच्या अर्धगुणसूत्र जोड्या तयार होऊन त्या सहज दिसू लागतात. ताराकेंद्र द्विगुणित होऊन ते पेशीच्या विरुद्ध ध्रुवांना जाते. केंद्रकावरण आणि केंद्रिका नाहीसे व्हायला सुरुवात होते. 2. मध्यावस्था. सर्व गुणसूत्रांचे वलीकरण पूर्ण होऊन प्रत्येक गुणसूत्र त्याच्या अर्धगुणसूत्र जोडीसहित स्पष्टपणे दिसते. सर्व गुणसूत्रे पेशीच्या विषुवृत्तीय प्रतलाला समांतर अवस्थेत संरचित होतात. दोन्ही ताराकेंद्रे आणि प्रत्येक गुणसूत्राचा गुणसूत्र बिंदू या दरम्यान केंद्रकावरण पूर्णपणे नाहीसे होते. विशिष्ट अशा लवचिक प्रथिनांचे धागे किंवा तूर्कतंतू तयार होतात. 3. पश्चावस्था. तूर्कतंतूच्या मदतीने गुणसूत्र बिंदूंचे विभाजन होते. प्रत्येक गुणसूत्राची अर्धगुणसूत्र जोडी वेगळी होऊन विरुद्ध दिशेला
ओढली जाते. वेगळी झालेली अर्धगुणसूत्रे आता जन्य गुणसूत्रे होतात. गुणसूत्रे केळीच्या घडाप्रमाणे भासतात. या पायरीच्या शेवटाला गुणसूत्रांचे 2-2 संच पेशीच्या 2 टोकांना पोहोचतात. 4. अंत्यावस्था. पेशीच्या दोन्ही टोकांना पोहोचलेली गुणसूत्रे आता उलगडत जाऊन पुन्हा नाजूक धाग्यासारखी पातळ होऊन दिशेनाशी होतात. एका पेशीमध्ये आता 2 जन्य केंद्रके तयार होतात. जन्य केंद्रकांमध्ये केंद्रिका सुद्धा दिसू लागतात. तूर्कतंतू पूर्णपणे नाहीसे होतात. अशा तऱ्हेने प्रकल विभाजन पूर्ण होते आणि नंतर परिकल विभाजन सुरू होते. दोन्ही टोकांना पोहोचलेल्या गुणसूत्रांच्या संचाभोवती केंद्रकावरण तयार होते. ब. परिकल विभाजन. प्राणीपेशीच्या विषुवृत्तीय प्रतलाला समांतर एक खाच तयार होऊन ती हळूहळू खोलवर जाते. पेशीद्रव्याचे विभाजन होऊन आता 2 नवीन जन्य पेशी तयार होतात. वनस्पती पेशीत खाच तयार न होता पेशीद्रव्याच्या बरोबर मध्यभागी एक पेशीपटल तयार होऊन परिकल विभाजनाने 2 नव्या जन्यपेशी तयार होतात. 2. सूत्री विभाजनाचे फायदे. कायपेशी आणि मूलपेशीचे विभाजन. शरीराच्या वाढीसाठी आवश्यक. शरीराची झालेली झीज भरून काढणे. जखमा बऱ्या करणे. सर्व प्रकारच्या रक्तपेशी तयार करणे. ई. अर्धगुणसूत्री विभाजनाच्या पहिल्या पूर्वावस्थेतील 5 अवस्थांचे योग्य आकृत्यांच्या आधारे वर्णन लिहा. उत्तर. अर्धसूत्री विभाजनातील पूर्वावस्था बऱ्याच कालावधीकरता चालू राहते. या अवस्थेच्या 5 उपअवस्था आहेत. त्या पुढीलप्रमाणे: तनुसूत्रता, युग्मसूत्रता, स्थूलसूत्रता, द्विसूत्रता आणि अपगती. 1. तनुसूत्रता. या सुरुवातीच्या अवस्थेत गुणसूत्रांचे घनीकरण सुरू होते. त्यामुळे ती जाडसर आणि ठळक होऊ लागतात. 2. युग्मसूत्रता. या अवस्थेत सजातीय गुणसूत्रांच्या जोड्या जमू लागतात. याचबरोबर अनुबंधन म्हणजेच सजातीय गुणसूत्रांच्या जोड्या जवळजवळ असल्यासारख्या दिसू लागतात. या गुणसूत्रात पारगती होण्यासाठी जटिल अनुबंध तयार होतो. प्रत्येक गुणसूत्राचा बाहू आता द्विभाजित होतो. मात्र त्याचा गुणसूत्रबिंदू विभागला जात नाही. त्यामुळे चतुर्बाहू असलेली ही रचना दिसू लागते. 3. स्थूलसूत्रता. या अवस्थेत पारगतीची क्रिया पार पडते. सजातीय गुणसूत्राच्या अर्धगुणसूत्री बाहूंची अदलाबदल या प्रक्रियेत होते. त्यामुळे जनुकीय विचरण घडून येते. 4. द्विसूत्रता. या अवस्थेत जटिल अनुबंध उलगडले जातात. त्यामुळे गुणसूत्रांच्या जोड्या एकमेकांपासून दूर जातात. या अवस्थेत इंग्रजी एक्स प्रमाणे गुणसूत्रे भासतात. त्यांना कायझमा असे म्हणतात. 5. अपगती. ही पूर्वावस्था एकची सर्वात शेवटची अवस्था आहे. या अवस्थेत कायझमा उलगडला जातो आणि पारगती झालेली सजातीय गुणसूत्रे वेगळी होतात. केंद्रकी आणि केंद्रकावरण हळूहळू नाहीसे होऊ लागते. ई. शरीराच्या वाढ व विकासासाठी सर्व जीवन प्रक्रिया मोलाचे योगदान कसे देतात? उत्तर. 1. प्रत्येक सजीवाच्या शरीरात निरनिराळ्या संस्थात सतत समन्वयाने कार्य करीत असतात. मानवी शरीरात हा समन्वय अधिकच प्रगत असतो. 2. पचन संस्था, श्वसन संस्था, रक्ताभिसरण संस्था, उत्सर्जन संस्था, नियंत्रण संस्था आणि शरीरातील अंतर्गत व बाह्य अवयव आपले कार्य स्वतंत्रपणे परंतु एकमेकात असलेल्या समन्वयातून करीत असतात. 3. पचन संस्थेने शोषलेले अन्नघटक पेशीपर्यंत पोहोचवण्यासाठी परिवहन संस्था हृदयाच्या साहाय्याने सतत कार्य करीत असते. त्याच्यासोबत श्वसन संस्थेने घेतलेला ऑक्सिजन प्रत्येक पेशीपर्यंत पोहोचवण्यात येतो. 4.
प्रत्येक पेशीमध्ये असलेल्या तंतुकणिकात ऑक्सिजनच्या सहाय्याने अन्न घटकांचे ऑक्सिडीकरण करून सर्व कार्यास लागणारी ऊर्जा मिळवली जाते. 5. या सर्व संस्थांची कार्ये चेतासंस्थेच्या सहाय्याने नियंत्रित असतात. या सर्व क्रियांमुळे सजीव जिवंत राहू शकतो, त्याची वाढ व विकास होतो. क्रेब चक्र अभिक्रियेसह स्पष्ट करा. उत्तर. विद्यार्थ्यांनो, क्रेब चक्र अभिक्रियेची आकृती याप्रमाणे. 1. क्रेब चक्र ही चक्रीय अभिक्रिया सर हेन्स क्रेब यांनी शोधली. यालाच ट्रायकार्बोक्झिलिक आम्लचक्र किंवा सायट्रिक आम्लचक्र असेही म्हणतात. 2. ग्लायकोलायसिस प्रक्रियेत तयार झालेले ॲसिटिल कोएन्झाईम एचे रेणू पेशीद्रव्यातील तंतुकणिकेमध्ये जातात. 3. तेथे क्रेब चक्र अभिक्रिया राबवली जाते. 4. या अभिक्रियेद्वारे ॲसिटिल कोएन्झाईम एच्या रेणूतील ॲसिटिलचे पूर्णपणे ऑक्सिडीकरण केले जाते. 5. यातून CO2, H2O, NADH2, FADH2 आणि ATPचे रेणू मिळतात. प्रश्न 6. कर्बोदके, स्निग्ध पदार्थ, प्रथिने यांचे ऑक्सिडीकरण करून ऊर्जा मिळवण्याची प्रक्रिया कशी होते? खालील तक्ता दुरुस्त करून लिहा. उत्तर. विद्यार्थ्यांनो, दुरुस्त केलेला तक्ता याप्रमाणे. कर्बोदके, स्निग्ध पदार्थ, प्रथिने यांचे ऑक्सिडीकरण करून ऊर्जा मिळवण्याची प्रक्रिया. 1. आहारातील कर्बोदकांचे पचन संस्थेतील विकारांच्या साहाय्याने पचन होऊन त्यापासून ग्लुकोज बनते. तसेच स्निग्ध पदार्थांपासून मेदाम्ले व प्रथिनांपासून अमिनो आम्ले मिळतात. 2. कर्बोदकांचे पेशीश्वसनाने पूर्ण ऑक्सिडीकरण होते. ऑक्सिश्वसनामध्ये ग्लुकोजचे 3 टप्प्यात ऑक्सिडीकरण होते. हे टप्पे ग्लुकोज विघटन, क्रेब चक्र आणि इलेक्ट्रॉन वहन साखळी अभिक्रिया असे असतात. 3. ग्लुकोज विघटन प्रक्रियेत ग्लुकोजच्या एका रेणूपासून पायरुव्हिक आम्ल, ATP, NADH2 आणि पाणी या साऱ्यांचे प्रत्येकी 2-2 रेणू तयार होतात. या पायरुव्हिक आम्लाचे रूपांतर ॲसिटिल कोएन्झाईम ए या रेणूत होते. तसेच NADH2 व कार्बन डायऑक्साईडचे 2 रेणू तयार होतात. 4. याच्यानंतर क्रेब चक्राच्या टप्प्यात ॲसिटिल कोएन्झाईम एचे रेणू तंतुकणिकेत शिरतात. तेथे चक्रीय अभिक्रियेने ॲसिटिल भागाचे पूर्ण ऑक्सिडीकरण होते व त्यात CO2, H2O, NADH2, FADH2 आणि ATPचे रेणू तयार होतात. 5. तिसऱ्या टप्प्यात ETC प्रक्रिया होते. पहिल्या 2 टप्प्यात तयार झालेले NADH2 आणि FADH2 या रेणूंचा वापर ATP रेणू मिळवण्यासाठी केला जातो. प्रत्येक NADH2 रेणूपासून 3 आणि प्रत्येक FADH2 रेणूपासून 2 ATP रेणू तयार होतात. 6. अशा रीतीने ग्लुकोजच्या एका रेणूच्या संपूर्ण ऑक्सिडीकरणाने ATPचे 38 रेणू तयार केले जातात. कर्बोदकांपासून ऊर्जा अशी तयार होते. 7. आहारात कर्बोदकांचे प्रमाण पुरेसे नसेल तर ऊर्जा निर्मितीसाठी स्निग्ध पदार्थ व प्रथिनांचा वापर केला जातो. स्निग्ध पदार्थांपासून मिळालेले मेदाम्ले आणि प्रथिनांपासून मिळालेली अमिनो आम्ले हे दोन्ही ॲसिटिल कोएन्झाईम एमध्ये रूपांतरित होतात. हे ॲसिटिल को एचे रेणू क्रेब चक्रात अभिक्रिया होऊन त्यापासून ऊर्जा मिळवली जाते. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सजीवांतील जीवन प्रक्रिया भाग 1 या पाठाचा स्वाध्याय अभ्यासला. थँक्यू.